चर्चा करत असताना उपसरपंचांच्या विचार आला की आपण शाळेत जाऊ। आज तालुक्यामध्ये राज्यामध्ये अनेक ठिकाणी शाळेच्या जे शाळेचे डबे येतात त्या डब्यांमध्ये आळ्या आढळून आल्या, काही ठिकाणी कच्चे येतात डबे, अशा प्रकार घडतात। तर उपसरपंचांना वाटलं की आपण शाळेत जाऊन व्हिजिट देऊया, ते आज आपण डबे चेक करूया। परंतु अचानक पाऊस आला आणि थोडा उशीर झाला यायला, तोपर्यंत विद्यार्थी जेवत होते, डबे पाहायला भेटले, जेवण व्यवस्थित होतं। रोट्या थोड्याशा कच्च्या वाटत होत्या आम्हाला, त्याच्यामध्ये जेवणाला बाकीचं नाव नव्हतं पण रोट्या कच्च्या वाटत होत्या। आणि ही गोष्ट करत असताना आमच्या असं निदर्शनात आलं की आज 5:30 वाजल्यापासून एकही शिक्षक, मुख्याध्यापक किंवा अधीक्षक हे कोणीही शाळेवर नाही आहे, अशा प्रकारचं आम्हाला विद्यार्थ्यांकडून समजलं। आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मुलाखत घेतली, विद्यार्थ्यांना पण विचारलं, त्यांच्या समस्या विचारल्या। अन्न अतिशय निर्दूषण प्रकारे फेकलं जातं, जेणेकरून त्याचा त्रास, त्याच्यापासून मच्छर तयार होऊ शकतात आणि विद्यार्थ्यांना जे हॉस्टेलचे विद्यार्थी आहेत त्यांच्या खिडकीच्याच बाजूला ते फेकलं जातं। म्हणजे अशा प्रकारचं बेजबाबदार काम या मुख्याध्यापकांचं आहे। आम्ही तिकडलं या ठिकाणी आले होतो, या ठिकाणी शाळेला कुलूप आहे आणि या ठिकाणी कर्मचारी आहेत, त्यांचं काय नाव तुमचं? पोपट हेमाडी। यांना आम्ही विचारलं, जर आता या शाळेत कोणीच नाही, 5:30 वाजल्यापासून कोण नाही, मग आज दिवसभर कोण कोण उपस्थित होतं ते आम्हाला पाहायला मिळेल का? तर या शाळेचं गेट खोललं पाहिजे। मला तरी असं वाटतंय की ही शाळा आहे म्हणजे या ठिकाणी मुख्याध्यापकाने 24 तास थांबलं पाहिजे। मुख्याध्यापक गेले असतील प्रशासकीय कामाला, त्यांच्या कामाला गेले असतील तर त्यांनी त्याचा कर्मचारी ठेवला पाहिजे। आज या ठिकाणी हेमाडी मामा आहेत, त्यांना आम्ही विचारलं असं ते म्हणतात मला ते खोलता येणार नाही, माझ्याकडे ती जबाबदारी नाही आहे, मला मुख्याध्यापकांना विचारावं लागेल। म्हणजे ह्या मुख्याध्यापकचा अतिशय बेजबाबदारपणा कारभार आहे। या मुख्याध्यापकाची बदली व्हावं म्हणून आम्ही याच्या आधी देखील वारंवार ATCला पत्रावर केलेलं आहे, प्रकल्प पत्रावर केलेलं आहे, परंतु त्याच्यावर कुठल्याही अद्याप कारवाई केलेली नाही। आम्हाला मागच्या वर्षी सांगितलं होतं की आता परीक्षा आल्यात, आम्ही 1 जूनला त्याला ठेवून त्या शिक्षकाची बदली करू, प्रकल्प कार्यक्रमात महिना झाला या ठिकाणी मुख्याध्यापक आहे, त्यांची काही बदली झालेली नाही। आमचं आज एकच म्हणणं आहे की तो बेजबाबदार मुख्याध्यापक आहे। आज तो पुन्हा एकदा तेच प्रकार उघडकीस आलेला आहे की आज 5:30 वाजल्यापासून इथं कोणीच नाही, शिक्षक नाही, मुख्याध्यापक नाही, अधीक्षक नाही, या ठिकाणी फक्त ते हेमाडी मामा आहेत, एक कुशब गिरनक म्हणून कर्मचारी आहे आणि असे 2च कर्मचारी आणि बाकीचे काम करणारे 3 जण आहेत, बाकीचे कोणीच नाही। त्यांच्यावरती या कुठल्याही प्रकारची जबाबदारी नाही, त्यांना ते फक्त आम्हाला सांगतायत आमचं काम मुलांना जेवण दिल्यानंतर आमचं काम संपलं। म्हणजे हे विद्यार्थी आज या ठिकाणी निवासी आहेत, यांचं काय? हा मुद्दा या ठिकाणी अचानक जर विद्यार्थ्याला काही झालं, अचानक एखाद्या होऊ नये, पण दुर्दैवाने जर एखाद्या विद्यार्थ्याचं पोट दुखायला लागलं, त्याला ताप आला, तर याची जबाबदारी कोण घेणार? म्हणजे याला सर्वस्व जबाबदार हा मुख्याध्यापक आहे। आम्ही पुन्हा एकदा सांगतो, या मुख्याध्यापकाची बदली झाली पाहिजे, त्याच्यावरती बदलायची निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, कारण हा बेजबाबदार माणूस आहे। आज या ठिकाणी शाळेला कुलूप आहे, तिकडं कोणीच नाही, इथं यांना विचारलं शासनाच्या नियमानुसार एक कर्मचारी या ठिकाणी 24 तास असला पाहिजे, आम्हीच नाही तर आमच्यासारखे कुठल्याही कोणी अधिकारी येऊ शकतो, प्रतिनिधी कोणत्या टायमाला येऊ शकतो, तर या ठिकाणी त्यांचा अगोदर रजिस्टर पाहिजे, त्यांना ते पाहायला भेटलं पाहिजे। यांनी आज कुलूप लावून ठेवले मुख्याध्यापकांनी, याचा अर्थ आज शाळेवरती बऱ्यापैकी गैरहजेरी असणारे, शिक्षक बऱ्यापैकी गैरहजेरी असणारे, म्हणून त्यांनी कुलूप लावून ठेवले आणि त्या कर्मचाऱ्याला सांगितले का तुम्ही मला विचारल्याशिवाय मला खोलून देऊ नका। म्हणजे याचा अर्थ हा मुख्याध्यापक अतिशय डांबरस आहे, याच्यावर कारवाई झाली पाहिजे, याच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। आज ते आम्हाला करून देत नाही, म्हणजे आतमध्ये काहीतरी काळा बाजार आहे, रजिस्टर कोणत्या सह्या नसणार आहेत, याची देखील नसणार आहे। आम्ही असं ठामपणे म्हणून याची नसणार, हा उद्या सही करेल, देऊन सही करेल या ठिकाणी। आज दिवसभर होते का मुख्याध्यापक? नव्हती, म्हणजे नव्हतं, याचा अर्थ हा पण नव्हता। बेजबाबदार माणूस, याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो की येत्या 14 ऑगस्टला जर कधी या मुख्याध्यापकावर कारवाई झाली नाही तर आम्ही या शाळेला टाळं ठोकू, हे बाकी ठामपणाने आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांना सांगतो।
तर आज संबंधित शाळेचे मुख्याध्यापक देखील नाही, अधीक्षक पण नाही. या ठिकाणी फक्त उपस्थित असलेले परमनंट कर्मचारी उषा हिरनक, तुमचं काय नाव? पोपट हेमाडे, हे दोन जे शासकीय कर्मचारी म्हणून आहेत आणि निम्न शासकीय म्हणजे रोजंदारीवर काम करणारे या ठिकाणी 3 कर्मचारी उपस्थित आहेत. संबंधित विद्यार्थी या ठिकाणी आहेत. म्हणजे वारंवार या आश्रमशाळेचं आम्ही की संबंधित मुख्याध्यापक बेजबाबदार माणूस आहे, याची बदली व्हावा असं आम्ही पत्र व्यवहार वारंवार प्रकल्प कार्यालयाकडे ATCला देखील केलेलं आहे. परंतु ATC आणि प्रकल्प कार्यालय याबद्दल कुठलीही दखल घेत नाही. आज आम्ही या ठिकाणी आला असता आम्हाला असा प्रकार दिसून आला की या शाळेवर मुख्याध्यापक पण नाही आणि अधीक्षक पण नाही. असं योगायोग म्हणावं लागेल. आम्ही आम्ही फक्त आलो याच्यासाठी त्या डब्यात काय आहे, पोस्ट कशा पद्धतीने आणलं येते हे पाहण्यासाठी आलो होतो. परंतु इथं अशा पद्धतीने आम्हाला हा प्रकार उघडकीस आला. हा भोंगळा कारभार या मुख्याध्यापकांची तात्काळ बदली करण्यात यावा, अन्यथा आम्ही गावकरी आता शांत बसणार नाही.